नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. काल आपण सुशासन दिन साजरा केला. अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जाणं यात गैर ते काय? खरं तर काहीच नाही. पण 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो आणि या सणाचं महत्त्व सरकारला कमी करायचं आहे, कारण हे सरकार हिंदुत्ववादी आहे, अशी एक प्रतिक्रिया त्यावर उमटली आहे. 31 ऑक्टोबर ही सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. त्यानिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला. तर आक्षेप असा आहे की 31 ऑक्टोबर हाच तो दिवस ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली, त्या स्मृती पुसण्यासाठी मुद्दाम हे सुरू आहे. शिवाय सरदार पटेल आणि आताचं सरकार यांच्यात आदर्शवाद म्हणून काहीही समान नसताना पटेलांविषयी हे प्रेम कसं आलं, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या सरकारला एकता समजण्यासाठी दिवस साजरा करावा वाटतो, हे चांगलंच आहे. पण आधी या देशातली विविधता समजून घ्या, मग एकता समजेल, असं मत रवीश कुमार नावाच्या एका हिंदी पत्रकारानं व्यक्त केलं आहे. अर्थात हे काही असलं तरी ज्या मुद्द्यांसाठी हे दिवस साजरे होत आहेत, त्या मुद्द्यांविषयी कोणाचंही दुमत असू शकत नाही. ज्या व्यक्तींच्या नावानं हे सुरू आहे, त्या व्यक्तींविषयी सर्वांच्याच मनामध्ये आदराची भावना आहे. पण ही प्रतिकात्मकता जास्त होत आहे का? आता प्रतिकात्मकता थांबवा आणि कामाला लागा, असंही म्हटलं जातं. शिवाय सेलिब्रेट करायचं तरी किती, याला काही मर्यादा असावी लागते. सध्या उत्सवीकरण फार वाढलं आहे, त्याविषयी टीका होताना दिसते. याला पुरावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचं उदाहरण दिलं जातं. ज्या राजेशाही थाटात हा सोहळा झाला, त्याविषयी व्यासपीठावरील साधू महाराजांविषयी टीका झाली. सेलिब्रेशन आणि दिवस साजरे करणं याविषयी बरीच चर्चा झाली आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. असे सोहळे आणि दिवस साजरे करणं, यातून प्रत्यक्ष कृतीला बळ मिळतं का, की ही फक्त प्रतिकात्मकता आहे? या दिवसांचं राजकारण होत आहे का? आणि आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत महिला राज्यसत्ता आंदोलनाचे भीम रासकर, मानवी हक्क कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत असतील पुण्यामधून. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये असतील आपल्यासोबत मुंबईतून. तर नागपुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे असणार आहेत. दोन तरुण लढाऊ कार्यकर्त्यांना आपण आज मुद्दाम बोलावलं आहे. ॲडव्होकेट अमित शिंदे हे कोल्हापुरातून आपल्यासोबत असणार आहेत. ते सांगलीत मानवी हक्क आणि अन्य प्रश्नांवर काम करत असतात. ते सिद्धार्थ मोकळे हे औरंगाबादमध्ये आत्मभान नावाची संघटना चालवतात. या सर्वांसोबत सुरू करणार आहोत आपण ही चर्चा. दिन का झाले दिनवाने? या दिवसांचं राजकारण होतं आहे का? प्रतिकात्मकता आणि सोहळेबाजी होती आहे का? आपण सुरू करतो ही चर्चा. अगदी सुरुवातीला मला जायचं आहे भीम रासकरांकडं. भीम रासकर, तुम्ही महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या निमित्तानं सगळं काम करता. आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः काल सुशासन दिन साजरा झाला आणि या प्रकारचे अनेक दिवस किंवा काही सुरू आहेत. खरं म्हणजे एखाद्या विषयाला उद्देशून दिवस साजरे करणं याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे, ते करायला पाहिजेच. पण एक विरोधी सूर असा आहे की याच्यामध्ये प्रतिकात्मकता फार वाढलेली आहे आणि प्रत्यक्ष जो सेन्सिटायझेशनचा प्रयत्न करायला पाहिजे, जो जाणीव जागृतीचा प्रयत्न या निमित्तानं व्हायला पाहिजे, तो प्रयत्न पुरेसा होताना दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं? मला एक मुद्दा यात फार महत्त्वाचा वाटतोय की आपण कुठेही गेलो, कुठल्याही प्रश्नावर चर्चा करायला जर लागली तर आता लक्षात येतं की आपल्याकडे खूप सेलिब्रेशन्स होत आहेत, पण प्रत्यक्ष कृती, अंमलबजावणी या पातळीवरती सगळे प्रश्न अडून थांबलेले आहेत. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्या गावामध्ये जा, मला असं दिसतं की त्याचं मॅपिंग जर आपण केलं की वर्षभरामध्ये काय काय सोहळे होतात, कोणकोणत्या प्रकारचे सण, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टी किती होतात, पण प्रत्यक्ष माझ्या गावात ग्रामसभेला लोक किती जातात. मला असं वाटतं की वरून धोरणकर्त्यांपासून खालपर्यंत ही अशा तऱ्हेची प्रतिकात्मकता जी आहे ती खूप वाढलेली आहे. आणि त्यामुळे देश चालवायचा कसा, राज्य चालवायचं कसं, ह्याच्याबद्दलचं एक पूर्वी धोरण होतं की आपण देश उभा करायचा, त्या माणसांनी उभा करायचा आहे आणि ते करत असताना कृतीला महत्त्व द्यायचं आहे. म्हणजे आपण समजा आता मध्ये भूतानचं उदाहरण जर घेतलं की जिथे ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स जास्तीत जास्त वाढवण्याकरता इथली मंडळी रात्रंदिवस काम करतात. आणि काय काम करतात तर प्रत्यक्ष आपल्या देशाला जे उपयुक्त आहे, देशातल्या गरिबांना वर आणण्याकरता जे काम करायचं आहे त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि मला वाटतं हे खूबी समजलेली आहे आता की लोकांना सेलिब्रेशन आवडतं आणि म्हणून आपण अंमलबजावणीच्या कचाट्यातून, प्रत्यक्ष कामाच्या कचाट्यातून बाहेर पडतो. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यकर्तेसुद्धा अशा तऱ्हेच्या प्रतिकात्मतेला खूप महत्त्व देऊ लागलेले. त्यांनी फार गैर आहे, चुकीचं आहे, देशाला घातक आहे. केशव उपाध्ये, तुम्ही कसं बघता आहात? नाही, मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, या सगळ्या सण उत्सव साजरे करणं, मुळामध्ये आपण सण उत्सव साजरे करण्यामध्ये आपण म्हणजे आपला जी परंपरा आहे, नवीन वेगळं सांगायची गरज नाही.
दोन मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करावी लागेल. एक फक्त राजकीय चर्चा करायची असेल तर मग राजकीय उखाळ्या पाखाळी इथे आपण जरूर काढू शकू. त्या स्तरावर जर चर्चा न्यायची असेल वरवरच्या उथळ स्वरूपात तर तशीही करता येईल. पण मुळामध्ये एक जर त्याची खरोखर काही मेरिटवर चर्चा करायची असेल, अशा दिनांची आवश्यकता किती अशी चर्चा करायची असेल, याचं महत्व समजून घ्यायचं असेल तर एक त्या पद्धतीने सुद्धा चर्चा करता येऊ शकेल. त्यामुळे मुळात आपल्याला या चर्चेचा निकष ठरवावा लागेल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या सगळ्या दिनांचं महत्व जे आहे शेवटी असे की त्या मग तो कुठल्या पुरुषांच्या नावाने असेल किंवा कुठल्या महापुरुषांच्या नावाने असेल किंवा अन्य काही जयंताच्या माध्यमातून केला जाणारा दिवस असेल किंवा उत्सव असेल, शेवटी त्या व्यक्तीचं एक विशिष्ट असतं, महत्व असतं आणि त्या निमित्ताने त्या व्यक्तीने दिलेला विचार जागवणं. शेवटी सण उत्सव कशासाठी आहेत, कुठलाही दिन कशासाठी आपण साजरा करतो, शेवटी दैनंदिन जीवनामध्ये त्या व्यक्तीचे विचार म्हणजे आपण आपल्या वेगळ्या व्यवहारात असताना काही विचार पुन्हा एकदा नव्याने आणणं यासाठीच ते केले जातात. ते जर खरोखर गंभीरपणे आणले गेले अंमलात तर मला असं वाटतं की त्याचं नक्की स्वागत व्हायला हवं. एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो, फार मला त्यात जायचं नाहीये. म्हणजे ज्यावेळी स्वच्छता मोहीम मोदीजींनी हाती घेतली त्याच्यावरती बरीच टीका करण्यात आली. कशासाठी आहे काय की अजूनही आदनमधनं काही टीका होईल, कदाचित या कार्यक्रमात सुद्धा काही जण त्यावर टीका करतील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, अनेक ठिकाणी आज स्वच्छतेचे उपक्रम सोसायट्यांमधनं सुरू झालेत. दर रविवारी म्हणजे माझ्या माहितीतल्या अशा काही सोसायट्या आहेत की दर रविवारी तिथे लोक स्वतः खाली येतात. मला असं वाटतं की लोकसहभाग आजच्या लोकशाहीमध्ये लोकसहभाग अशा कार्यक्रमातनं वाढू शकतो जो समाजासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे केवळ या व्यक्तीकडे म्हणजे कुणासाठी महत्व कमी करायचं आहे, कुणाला तरी डावलायचं आहे अशा हेतून या दिवसाकडे बघायचं गरज नाही. जर लोकसहभाग लोकचळवळ जर या दिनाच्या निमित्ताने वाढत असेल तर अशा दिनांचं स्वागत व्हायला हवं, एवढंच मला म्हणायचं आहे. अगदी केशव उपाध्याय, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला फक्त सांगू इच्छितो की मुळातच आपल्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचं स्वरूप उखाळ्या पाखाळ्या काढणं हे अजिबात कधीच नसतं. अकॅडमिक डिस्कशन हेच या कार्यक्रमाचं अतिशय महत्त्वाचं स्वरूप आहे. तुम्ही या कार्यक्रमात अनेकदा आलेले आहात आणि आपण अतिशय गंभीरपणे कुठल्याही विषयांवर चर्चा करतो. सुरुवातीला मी जे बीज निवेदन करतो त्या निवेदनामध्ये सुद्धा मी हीच भूमिका मांडतो की एकूण या विषयाचे काय पैलू असू शकतात. हा प्रश्न केवळ नरेंद्र मोदींचा नाहीये. या प्रश्नामध्ये अगदी साध्या नगरसेवकाचा वाढदिवस असला, तुमच्याबद्दल आक्षेप नाहीये, नाही बोला, ऐकतो, नाही. बरोबर, नाही बरोबर, तुमचा मुद्दा लक्षात आला. अगदी साध्या वॉर्डामध्ये एखाद्या नगरसेवकाचा वाढदिवस असला तरी फ्लेक्सनं तो वॉर्ड अक्षरशः म्हणजे ओसंडून वाहतो. या सगळ्याच मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आणि म्हणून गंभीरपणे आपण बोलतो आहोत. असीम सरोदे आपल्यासोबत आहेत. असीम सरोदे, एकूण आता मगाशी केशव उपाध्याय असं म्हणाले की स्वच्छता अभियानाचं जे काही सुरू आहे त्यानंतर खरोखर स्वच्छतेच्या अनुषंगानं एक जाणीव जागृती निर्माण झाली. तुम्ही एकूण या सगळ्या उपक्रमांकडे कसं बघता आहात? मला असं वाटते की चांगले उपक्रम कोणत्या दिवसाच्या निमित्ताने का असेना सुरू होत आहेत हे आपण महत्त्वाचं मानायला पाहिजे. ते कोणी सुरू केले, कोणत्या पक्षांनी सुरू केले, कोणत्या राजकीय माणसांनी सुरू केले याच्याबद्दल मला काही बोलायची गरज आहे असं वाटत नाही. पण त्याचसोबत हे ठरवता आलं पाहिजे आणि अशा काही राजकीय लोकांना हे पण करता आलं पाहिजे की जे दिवस उत्सव काही चाली रूढी आणि परंपरा उत्सवांच्या निमित्ताने प्रस्थापित झालेल्या त्या बंद पण त्यांना करता आल्या पाहिजे की त्याचा आता काही रिलेव्हन्स राहिलेला नाही आजच्या समाजासाठी आणि त्याच्यामुळे ते बंद करण्याचं पण धाडस त्यांनी दाखवलं पाहिजे. असं जर करत असतील तर आपण समजू शकतो. पण प्रत्येक वेळेस काहीतरी ऍडिशन करत जायचं आणि काहीतरी आरंभशूर असल्यासारखं एक एक दिवस नवीन नवीन आणायचा तर मला वाटते की त्याच्यातून खूप गोंधळलेल्या समाजाची परिस्थिती निर्माण होईल. चांगली सुरुवात कोणत्याही दिवसाची आवश्यकच आहे. आता दिवस किती आहेत म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम 1 मिनिटासाठी फक्त वाचून दाखवतो की आपल्याला आश्चर्य वाटेल एवढे दिवस आहेत की जागतिक आरोग्य दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन, जागतिक कामगार दिन, जागतिक दमा दिन, जागतिक प्रसविका दिन, जागतिक रेड क्रॉस दिन, जागतिक परिचर्या दिन, रक्तदाब दिन, कुटुंब दिन, तंबाखू विरोधी दिन, पर्यावरण दिवस, फलेरिया दिवस, रक्तदाता दिवस, मादक पदार्थ विरोधी दिवस, डॉक्टर दिवस, प्राणीजन्य रोग दिन, लोकसंख्या दिन, हिरोशिमा दिन, आत्महत्या प्रतिबंधक दिन, ओझोन दिवस, हे असे अनेक असीम म्हणजे तुमचं नावच याला योग्य आहे. असीम आहे ही यादी, याला सीमाच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटते की आपण दिवस किती साजरे करणार आणि त्याच्यामुळे आता म्हणजे मातृत्व दिवस असतानाच त्याच्यासोबत आणखी आता स्तनपान दिवस पण आहे.
म्हणजे स्तनपान दिवस असण्याचं महत्व हे आरोग्याच्या अधिकाराशी संबंधित असताना खूप महत्वाचा एक विषय आहे. त्याच्यावरच्या सामाजिक प्रश्नांवर आपण काम करणार का? कुमारी मातांपासून तर स्तनपान दिवसांपर्यंत स्त्रियांच्या संदर्भातले प्रश्न समजा असतील, रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भातले प्रश्न असतील, मग त्या प्रश्नांवर काम करणार की फक्त त्या दिवसापुरती काहीतरी मिरवणारे, झेंडे दाखवणारे आणि फोटो काढून ते छापणारे आपण उपक्रम राबवणार? म्हणजे आता जी माहितीच्या अधिकारात माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की महिलांच्या प्रश्नांवर जे सुरक्षा आणि त्यांना आदराने जगता आलं पाहिजे त्याच्या प्रश्नांवर कमी काम झालेलं आहे, पण त्याच्या संदर्भातल्या जाहिराती जास्त सरकारने दिलेल्या आहेत. मग आता हे आपल्याला चालणार नाही, हे आम्ही नागरिक म्हणून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं की तुम्ही दिवस साजरे करा, पण त्याच्या प्रत्येकाच्या जाहिराती कशा काय देता तुम्ही, कशासाठी देता जाहिराती? हा प्रश्न आधीच्या सरकारला, त्याच्या पूर्वीच्या 50 वर्षाच्या सरकारना किंवा आत्ताच्या सरकारला विचारणं हे रिलेव्हंट आहे असं मला वाटतं. सिद्धार्थ, तुम्ही आत्मभान नावाची संघटना चालवता आणि फेसबुकवर तुम्ही आहात माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये. मी बघतो तुम्ही काय प्रकारे एकूण भूमिका मांडत असता किंवा काय प्रकारे बघता एकूण सगळ्या गोष्टींकडे. संविधानिक नैतिकता किंवा घटनात्मक मूल्यांच्या अनुषंगानं तुमचा आग्रह सातत्यानं मला दिसतो. एकूण घटनात्मकतेच्या अनुषंगानं या सगळ्या सोहळ्यांकडे, प्रतिकात्मकतेकडे किंवा ज्याचा उल्लेख मगाशी आसिम सरोद यांनी केला, जाहिरातबाजीकडे, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? काय काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही घटनात्मक भूमिकेच्या अनुषंगाने उल्लेख केला आहे, खूप चांगली गोष्ट आहे. मुद्दा हा आहे की घटनात्मक दृष्ट्या आपण ज्यावेळेला विचार करतो, सरकार म्हणून आणि नागरिक म्हणून, मी दोन्ही बाजूंच्या संदर्भात बोलतोय, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कर्तव्य. मग त्या कर्तव्य भावनेला आपण कृतीशील स्वरूप देत असताना तिथे कुठल्याही अवडंबराची गरज नसते असं मला वाटतं. त्यामुळे आपण कुठलेही दिवस साजरे केले किंवा नाही केले तर त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये फरक पडतो यावर माझा विश्वास राहिलेला नाहीये. त्या दिवसांच्या माध्यमातून जसं आता असीम दादांनी सांगितलं की जाहिरातींचा खर्च जास्त होतोय, तर हेच प्रत्येक दिवसांच्या बाबतीत घडतंय. मग अगदी तो राजभाषा दिवस असू द्या किंवा मग तो मानवता दिवस असू द्या, कोणत्याही प्रकारच्या दिवसांमध्ये आपण फक्त अवडंबर माजवतोय. म्हणजे आता सोशल मीडिया असल्यामुळे मग त्याचा फोटो वगैरे काढून त्याचं सगळीकडे आपल्या स्वतःची छवी पसरवणं या संदर्भातलं असू दे, या पातळीवरती एक प्रकारची दांभिकता समाजात, प्रशासनात आणि राजकारणात या तिन्ही पातळ्यावर दिसते. मूळ मुद्दा माझा असा आहे की आता या अनुषंगाने जे या 2 दिवसांचं एक नवीन प्रकार आता भाजप किंवा मोदी सरकारने आज आणलेला आहे, तर त्याच्या हेतूंवरती आपण आक्षेप घेणं किंवा संशय घेणं अगदी स्वाभाविक आहे. कारण आजपर्यंतची भाजपची भूमिका किंवा आजपर्यंतची संघाची भूमिका या सगळ्या अनुषंगाने, या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर मग त्या इंदिरा गांधी असू देत किंवा मग ती क्रिसमस असू दे, तर या दोन्ही अनुषंगाने यांच्यावर संशयाचा जो काही रोख आहे तो असणं मला काही गैर वाटत नाहीये. आणि या संदर्भातल्या आजपर्यंतच्या भाजपच्या भूमिका जर तपासल्या, मग त्या धर्मांतराच्या संदर्भातल्या असू दे, ख्रिश्चन कम्युनिटीच्या संदर्भातल्या असू दे किंवा मग काँग्रेस म्हणून किंवा इंदिराजींच्या संदर्भातल्या असू दे, त्या अतिशय तीक्ष्ण, तिखट राहिलेल्या आहेत, चुकीच्या राहिलेल्या आहेत. आणि याच दिवसांचं महत्व कमी करण्यासाठी, त्या स्मृती पुसण्यासाठी हे केलं जात आहे का? हा जो आक्षेप आज सोशल मीडियावरती अनेकांकडनं घेतला जातोय, हा जो संशय व्यक्त केला जातोय, मला वाटतं तो अगदीच निराधार नाहीये.